श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचा आजचा 5वा दिवस। आज आपण घेणार आहोत अध्याय 13वा, 14वा आणि 15वा। अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले। 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला। सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास देवा व्यर्थसी। नाना प्रकार बोलोन करी सर्वाचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तयेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले। तैपासून बाळप्पासी त्रास देत अहिर्दिशी, गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे तोडीती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः त्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्यस्या बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलती तो आहे चोळप्पा जवळी, ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे देवाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापाशी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर आपण अशी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता अशी सर्वस्वे। ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नरपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली। अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भक्ष्या द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उने ते, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100 गणती झाली। झोळी चोळप्पान ते देऊन समर्थ बोलते काय वचन, चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे। पाहुणे या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले। चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती। कोणे ऐके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी, रागावणी दुष्टोंतरी ताळण करी बहुसाळ। ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथोनी। आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले। तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे। बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना। कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले। श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा। काढून दिले बाळप्पांशी आनंद झाला बाईशी, गर्व भरे ती कोणाशी मनीनाशी जाहली। सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती। परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयांशी हुकूम झाला सत्वरी बाईशी दूरी करावे। परिराणीस भिवोनी तैसेन केले तयानी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले।
तयांशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर बरे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी, कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक ना बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनिमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पाशी, म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकार अंतुनी. बाळप्पा बोलले तयांशी, द्रव्याशा नाही आम्हाशी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन, हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्थाती प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सद्गुरी चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगची करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कार करीती, त्यावरी होती कृपाळी. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिनी तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिशोध, त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा घना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी, भक्ती करोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अघहरणा, परमात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, आनंद ब्रह्मांडाधीशा, वेदवंदया जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण, चंद्रसूर तूच पे. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागे अधिम ध्याग्र कोटेनेसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू किवी आपली स्तुती, सहस्त्रमुखही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजशी समर्था, कृपा कटाक्षे दिनानाथा, दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री यमिना आश्रय दीजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाव निरसोन, इहलोकी सौख्य देवेन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर, त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीष तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भूली नाना ना बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपय. शांतिमणी सदा वसो व्रताभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भोपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता, अंगे न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषणी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे.
प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था। स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील। कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती। परी असता शुद्ध चित्ती तिची भक्ती श्रेष्ठ पै। आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकांत। जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गौडहा। श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ इति हाता। पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची। सर्व कामना पूर्वण अंतिदाविती सुरभवन। जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही। मंगळवेडे ग्रामांत राहता असता श्री समर्थ। ग्रामवासी जन समस्त वेडामंती तयांसी। शीतोष्णाची भीती नशेची ज्यांची या चित्ती। सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ। परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटी चित्ती। ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते। त्यावेळी मंगळवेड्यांत बसप्पा तेली राहत। दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची। तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात। तो देखिले श्री समर्थ दिगंबर येतिराज। कंटकशय्या किरोन तियेवर केले शयन। ऐसे नवल देखोन लोटांगण घालितसे। अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी। म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे। स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता। कर जोडून या तविता झाला बहुत प्रकारे। पाहुणे या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती। वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे। बसप्पाचे श्रीचरणी मन जडले पैपासोनी। राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे। मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता। करीतसे आकांता म्हणे घर बुडाले। बसप्पा येती घराशी दुष्टोत्तरे बोले त्याशी। म्हणे सोडिली संसाराशी वेड काय लागले। परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त। जनापवाद न भीत नसे चाड कोणाची। एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत। तव झाली असे रात घोरतम ताटले। चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी। 2 प्रहर होता रजनी समर्थ उठले चालले। पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत। प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती। परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती। स्वामी चरणी जडली वृत्ती देहबान नसेची। तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल। भूभाग व्यापेला सकळ तेजे अग्नि समान। पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला। अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे। वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत। मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय। पाहुणी या ऐशी परी भयभीत झाला अंतरी। तो तयांशी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले। घेऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई। न करी अनुमान काही दैव तुझे उदेले। ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित। करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी। गुंडाळून सर्पातुरीत सत्वर उचलून घेत। तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले। तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले। बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी। तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत। तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला। ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी। माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती। त्याशी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर। सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे। असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित। रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गौडहा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभम भवतु।